कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार आदरणीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब यांच्या निवासस्थानी जालना जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालक आहेत त्यांनी भेट दिली आहे। त्यांचे आभार मानायचे होते की भाऊ आमची लक्षवेधी तुम्ही वरिष्ठ सभागृहामध्ये उपस्थित केली, विधानसभेमध्ये आमचा प्रश्न लावून धरला आणि आमच्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगानं आमची बाजू लावून धरली। त्याबद्दल सर्व तमाम महाराष्ट्रातल्या संगणक परिचालक संघटनेकडून आपले मनस्वी आभार, अभिनंदन। आमची आणखीन एक मागणी आहे भाऊ, आदरणीय गोरे साहेबांनी जी बाजू आमची मांडली की आम्हाला मोबदला जो आहे तो दिला जातो त्या याच्या स्वरूपामध्ये, कमिशनच्या स्वरूपामध्ये, परंतु वास्तविकता ती नाहीये। त्या अनुषंगानं आम्ही ती सगळी पत्र जी आहेत ती सुद्धा आपल्या सर्वांच्या व्हॉट्सअपवर आम्ही वितरित केलेली आहेत, पाठवलेली आहेत। त्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा माननीय गोरे साहेबांना या पद्धतीनं आपण त्यांना सांगावं की बाबा जे संगणक परिचालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मानधनच्या स्वरूपातच फक्त निधी दिला जातो, बाकीचे जे काही कमिशन जे आहे ते कुठल्याही पद्धतीनं मिळत नाही। आणि आमची माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब यांच्याशी सुद्धा एकदा बैठक आमची आयोजित करावी आणि त्यांच्या कानावर आमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या घालून पुन्हा एकदा आमचा प्रश्न मार्गी कसा लागेल या संदर्भात शासन दरबारी प्रयत्न करावेत ही सर्व संगणक परिचालकाच्या वतीनं विनंती करतो। थांबतो। मंठा परतूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार साहेब आपले यांनी जो सभागृहामध्ये प्रश्न उचलून धरलाय त्याबद्दल खरोखर मंठा परतूर मतदारसंघातील सर्व संगणक परिचालकांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि आम्हाला एवढा विश्वास आहे की भाऊंना तळागाळातील सर्व गोष्टी माहीत आहेत आणि संगणक परिचालक 10,000 तुटपुंजा मानधनावर कसा आपला उदरनिर्वाह करीत हे देखील भाऊला माहिती आहे। आज ह्या महागाईच्या काळामध्ये जगणं मुश्किल आहे आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जे म्हणले की 50,000 रुपये संगणक परिचालकांना कमिशन दिलं जातं, हे वास्तविक पाहता 100% चुकीचं आहे आणि यामध्ये कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे जयकुमार गोरे साहेबांचा। आणि भाऊला हे वस्तुस्थिती माहीत असल्यामुळं आम्हाला नक्कीच एवढा भाऊवर विश्वास आहे की भाऊ आम्हाला न्याय देतील। धन्यवाद। राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे भाऊचे खूप खूप आभार। आपण 25,000 संगणक परिचालकांच्या दबलेल्या एका प्रश्नाला वाचा फोडली। साहेब आपले खूप खूप आभार। आपण विधानसभेमध्ये आमचा मुद्दा मांडला। 25,000 संगणक परिचालकांचं कुटुंब आज फक्त आणि फक्त 10,000 रुपये मानधनावर काम करतोय आणि ग्रामविकास विभागाचे जे मंत्री आहेत जयकुमारजी गोरे साहेब हे म्हणतायत की 50,000 रुपये आम्हाला कमिशन मिळतं। तर गाव पातळीवर कुठलीच ग्रामपंचायतला 50,000 रुपये कमिशन मिळत नाही। साहेब आपण आपल्या मार्फत एक देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्यासोबत आमच्या संगणक परिचालक संघटनेची एक मीटिंग लावण्यात यावी अशी आम्ही आपणास विनंती करतो। धन्यवाद।